तिसऱ्या नंबरसाठी ही लढत असेल. चला मॅचला सुरुवात होतोय. थर्ड नंबर साठी मात्र ही ट्रॉफी आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. कुठला संघ असेल. चला एक पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. लेग पंच. चला मॅचला सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. या वेळेस मात्र पहिला चेंडू सुपररित्या हाताळला जातोय. डॉट चेंडूने सुरुवात होतोय. पहिला चेंडू डॉट चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या अजून श्रीगणेश केला नाहीये. एका बाजूने हार्ड वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने फक्त वॉरियर्स असे हे दोन संघ एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळत आहेत. तर फायनलचा सामना आपण पाहणार तर ब्लू सायक्लॉन विपक्ष टायटन रायझिंग या दोन संघामध्ये असेल. थोडाच वेळात लाईट्स ऑन केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. शपेस मात्र बॅटची एज वरचा हिस्सा जरूर लागला जातोय. त्यात सिंगल येतंय. एक धाव श्रीगणेशा केला जातोय. तो हार्ड वॉरियर्स या संघाचा. दोन चेंडू आणि एक धाव. ही धाव फलकार पाहायला मिळते. प्रसाद गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट हँड लाईन दॅट कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर एक धाव ही फलकार लागली जाते. डीबीएन लाईव्ह टीम चांगलं टीमवर्क त्यांच्या माध्यमातून जरूर सकाळच्या सत्रापासून पाहिलंय. पंचांची कामगिरी चांगली झालंय. ह्याच्या दिवसात चांगलं डीजे वादन आपण पाहिलंय. तीन चेंडू एक धाव ही धाव फलकार लागतंय. एका बाजूने अजय तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळाला सिद्धेश. याच्या दिवसात प्रभावित करणारी जोडी जरूर ठरली गेली आणि प्रसादने मात्र सुपर कामगिरी केलंय. स्ट्रायकर गोलंदाज पण प्रसाद जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळतोय. लॉंग ऑन क्लिअर करेल का, परंतु क्षेत्ररक्षण येतोय आणि क्षेत्ररक्षण होते. तत्पूर्वी दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातात. दुहेरीने फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 3 धावा या फलकावर. लाईट्स ऑन झाल्यात. आता तुमचा कस लागेल या मैदानाच्या आतमध्ये, कारण नाईटचं क्रिकेट फार वेगळं क्रिकेट आहे. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. यावेळेस मात्र हा उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी काय घडत आहे तर विकेट क्रमांक 1 डाऊन होतोय. अजय बॅक टू द डगआउट. आतमध्ये येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा एक गडी बाद झालाय. केवल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या 3 धावा या फलकावर. चेंडू फेकून झाले 5. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र बॅक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. धावसंख्या 3 धावा एक गडी बाद. चला गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाज किरण गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय फक्त 3 धावा. प्रसादने काही गोलंदाजी केली. सुपर गोलंदाजी. तिसऱ्या ट्रॉफीसाठी मात्र ही लढत पाहायला मिळतं. एका बाजूने वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने हार्ड वॉरियर्स. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे
परंतु चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न केला नाहीये. वन बाउंड क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सिद्धेशच्या बॅटमधनं मात्र या 2 धावा जरूर पाहिल्यात. धावसंख्येला पोहोचवलंय 5 रन स्कोर कार्ड. 5 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. शाबास, मात्र शपलून करण्याचा प्रयत्न केला. यष्टांच्या वरून चेंडू जातोय. अवांतर मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिरावलंय 5 रन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. कॉटन बॉलच्या माध्यमातून किरणने मात्र झेल टिपलाय. विकेट क्रमांक 2 डाऊन होतोय. प्राइस साठी मात्र ही लढत त्यानंतर मेगा फायनलचा सामना असेल. किरण सुपर गोलंदाजी करतोय. आजच्या दिवसात प्रभावित केलं या गोलंदाजांना. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय प्रसाद पुढे. तत्पूर्वी झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. क्षेत्ररक्षण होतोय. फेकी करतात. तत्वर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी फलक पुढे जातोय. 7 धावा या फलकावर. 7 रन स्कोर कार्ड. श्री कुमार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शाबास, माता हलक्या हाताने रिलीज केला होता चेंडू. सिंगल येते. तत्पूर्वी 1 धाव इथे परिपूर्ण केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र शपल होऊन करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु मस्तकाला दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. हाय तोय चौकार. म्हणतात 2 षटकाची समाप्ती झाली आणि 12 धावा या फलकावर. तर अंतिम षटक असेल. मार्कवर येतोय गोलंदाज करुणेश. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा या फलकावर. अंतिम षटक 6 ते 7 धावा येतील का? प्रयत्न करावे लागतील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव इथे चोरटी पाहायला मिळते. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 22चे संकेत पंच दर्शवत आहेत. आकाश मांगेला एका बाजूने पंचांच्या भूमिकेत, दुसऱ्या बाजूने आमचे दुसरे पंच आहेत लेग पंच. धावसंख्या 14 धावा या 14 रन स्कोर कार्ड. 14 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ झालंय. 1 चेंडूची समाप्ती झाली. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. प्रकाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा संख्येचा विचार केला तर 14 धावा या फलकात. 3 विकेटचं पतन झालंय. अजूनही शेवटचे 4 चेंडू आहेत. अंतिम 4 चेंडूचा खेळ शेष आहे. धावा संख्या जाऊन पोहोचतोय ती तब्बल 14 धावा. 14 रन स्कोर कार्ड. गोलंदाज गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय.
करुणेश. बॅटची एज जरूर लागलाय, चांगला बॅकअप येतोय, परंतु एक धाव नको शकत नाहीये. सिंगल न फळक पुढे जाईल. 15 रन्स, 15 धावा या फलकावर. 15 धावा धाव फलकावर जरूर पाहायला मिळतात. फायनलचा सामना असेल एका बाजूने रायझिंग टायटन्स अँड ब्लू सायक्लॉन या दोन संघामध्ये. याच्यानंतर मेगा फायनलचा सामना असेल. कोण ठरेल चॅम्पियन फ्रेंडशिप लीग 2024चा आणि कोण ठरेल रनर. परंतु तत्पूर्वी तिसऱ्या लढतसाठी आपण पाहू शकता, तिसऱ्या ट्रॉफीसाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलंय. 15 रन स्कोअर कार्ड. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 15 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू आहेत. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॅकवर खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा पंचाकडनं आला. एकंदरीत झेल होता, पण तो झेल सुटला जातोय. आणि ते क्षेत्ररक्षक बाहेर होते, त्याच कारणास्तव हा नो चेंडूचा इशारा तो पंच दर्शवतायत. 2+1 3 धावा इथे पाहायला मिळतील. आणि शेवटचे 2 चेंडू अजूनही आहेत. बघा, सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. चेंडू पडल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊ शकताय. आधी जर तुम्ही बाहेर असेल तर नो चेंडू घोषित केला जाईल. पंचांचं अचूक लक्ष पाहायला मिळतंय. शेवटचे 2 चेंडू आहेत. धावसंख्या 18 रन स्कोर कार्ड. 18 धावा या फलकावर. शब्बेस मात्र शबलवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इष्टांच्या वरून चेंडू जातोय. आता अंतिम चेंडू असेल, लास्ट गो. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा. 18 धावा या फलकावर. त्यानंतर मेगा फायनलचा सामना असेल. टायटन्स संघ रेडी असेल, रायझिंग आणि ब्लू सायक्लॉन या 2 संघामध्ये मेगा फायनल. हलक्या हाताने रिलीज करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा 20 धावा या फलकावर लागतात आणि 21 धावांचं पुन्हा एकदा लक्ष असेल विजयासाठी. एसडीचे बघत असेल तत्पूर्वी टॉस केला जाईल. 2 संघामध्ये जो मेगा फायनलचा मॅच असेल, तर मेगा फायनलचा सामना असेल. नेक्स्ट मॅच 21 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. चला, दोन्ही संघाचे संघनायक आपण या, कारण नेक्स्ट मॅच असेल, फायनलचा सामना असेल ब्लू सायक्लॉन आणि एका बाजूने रायझिंग टायटन्स. चला, दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. करुणेश एका बाजूने जाताना पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने फलंदाज जातोय अक्षय.
बॅटिंग बॅटिंग बॅट्समन कोण आहे? विशाल गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. 21 धावांचं लक्ष आहे. 7 धावा प्रति षटक. संध्याकाळचं सत्र सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. त्यानंतर मेगा फायनलचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी इथे या, कारण फायनलचा सामना याच्या नंतर असेल. 21 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. विशाल गोलंदाज मार्कवर सज्ज झाला. एका बाजूने करुणेश आणि अक्षय हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येथे श्रीगणेशा केला जातो. एकंदरीत 21 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. एका बाजूने विजयजी कप्तान टायटन्स संघाचे, दुसऱ्या बाजूने ब्लू सायक्लॉन संघाच्या कर्णधार उपस्थित आहे. शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातला मेगा फायनलचा सामना. निलेशजी सज्ज आहेत. एका बाजूने विजयजी सज्ज आहेत. तर डॉट चेंडू येतोय. 21 धावांचा पाठलाग असेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल कारण संध्याकाळचं सत्र आहे. लाईट्स ऑन झाल्यात. एक षटकानंतर आपण टॉस करूया. एक षटक होऊ द्या, त्यानंतर आपण टॉस केला जाईल. तर षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे विशाल. प्लेइंग फॉर्म बॉडी अवे शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पायांची हालचाल पाहायला मिळाली नाही. फुटवर्क खूप महत्वाचं आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क. इथे मात्र एक धाव फलकाला लागतंय. 3 चेंडूची समाप्ती झालंय. 21 धावांचा पाठलाग होतोय. काहीतरी कान मंत्र जरूर दिला जातोय करुणेश यांच्या माध्यमातून. एक षटकानंतर टॉस केला जाईल. दोन संघामध्ये मेगा फायनलचा सामना असेल. फ्रेंडशिप लीगचा विनर कोण ठरेल? क्या सुपर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतंय मिस्टर विशाल. 3 चेंडू लगातारचे डॉटच्या स्वरूपात हाताळले जाते. आता प्रेशर जबाब सर्व काही पाहायला मिळेल ते फलंदाज करणाऱ्या अक्षय या फलंदाजांवर, कारण 3 चेंडू लगातार बिंदी चेंडू पाहायला मिळतात. फक्त एक धाव फलकाला लागतंय. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्या दिशेने वळताय. धावसंख्या 1 फ्ला होईल. 2 धावा धाव फलकाला लागल्या जात आहेत. 2 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. 4 चेंडूची समाप्ती झाली. धावा संख्या 2 धावा फलकावर. 21 धावांचा एकंदरीत पाठलाग होतोय. याच्यानंतर मेगा फायनलचा सामना. यावेळेस मात्र शबलवून करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध जातोय. चौकार. धावा या फलकावर. 21 धावांचा एकंदरीत पाठलाग केला जातोय. 7च्या सरळ तुम्हाला धावा उभ्या करायच्या आहेत. अजून एक चेंडू आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. मेगा फायनलचा सामना. शेखरजी मात्र सज्ज आहे टॉस साठी आणि दोन्ही कप्तानी सज्ज आहेत. या एक चेंडू नंतर लगेच टॉस केला जाईल. कोण या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल? तर टॉस केला जाईल दोन संघामध्ये. एका बाजूने विजयजी आहेत आणि दुसऱ्या बाजूने निलेशजी. टायटन्स रायझिंग अँड ब्लू सायक्लॉन शेखरजी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय दोन संघामध्ये. शेवटचा सामना असेल. कुठला संघ या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल? तर टॉस कोणाच्या बाजूने असेल? टॉस जिंकला टायटन रायझिंग या संघाने. डिसिजन मात्र पेंडिंग असेल. तर एक षटकाची समाप्ती. 6 धावा या फलकावर. 6 धावा या फलकावर जरूर लागत येत आहेत. अजूनही विचार केला तर 15 धावांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे आता 12 गेंदे 15 रनों की जरूरत. राजू ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिझन मध्ये तत्पूर्वी क्षेत्ररक्षण करतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावा लागेल. अजूनही मात्र पीच सोडत नाही. सिंगल डबल कन्वर्ट करावा लागेल. एकच धाव असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 7 धावा या फलकावर. 7 रन स्कोर कार्ड. 21 धावांचा पाठलाग होतोय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला एक ट्रॉफी असेल.
राजू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मार्कवर. एका बाजूने अक्षय ऑन साइडला करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर फिल्डर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलंय शेवटच्या मोमेंटला, कारण गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि शेवटच्या मोमेंटला सुपर क्षेत्ररक्षण, लोकांचा क्षेत्ररक्षण पुढे गेला, सुपर क्षेत्ररक्षण केलंय. सिंगल येतंय, 2 धावांशी धावफलक पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होतोय राजू. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. आता मात्र संधी नाहीये. चेंडू सरळ वन बाउंस सीमारच्या पार हा येतोय. फ्रेंडशिप लीग चौका. 4 धावा. ला पोहोचवलं गेलंय, म्हणजे अजूनही विचार केला तर 8 धाब्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे कबरीजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच्या सहाय्याने धावफलक 14 रन. 14 धावा या फलकाला लागल्या आहेत. 14 धावा या धावफलकाला लागत आहेत. 14 रन स्कोर कार्ड. गोलंदाज गोले मार्कवर सज्ज होते राजू. विकेट्स प्राप्त करावे लागतील. पुन्हा एकदा डान्स अँड ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विकेट किपर स्वतः असेल खाली येतोय, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, लाईट्स ऑन आहे, झेल टिपणं सोपं नाही आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 16 धावा. 16 रन स्कोर कार्ड. 5 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे 7 गेंदे 5 रनों की जरूरत. हा चेंडू तुम्हाला डॉट हाताळावा लागेल तर 6-5चं समीकरण असेल. टॉस जिंकलाय टायटन रायझिंग संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि ब्लू सायक्लॉन आपण लगेच क्षेत्ररक्षणाने उतरायचं आहे. यावेळेस मात्र पंच दोन्ही आज समांतर करतायत. धावाचं एकीने फ्लाय होतंय. 17 धावा या फलकावर. 4 धाब्यांची आवश्यकता आणि 7 चेंडू आहेत. अशा सिच्युएशनला चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं होतं, परंतु अवांतर चेंडू हाताळला जातोय. 7 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. एक छोटीशी धून. मीटिंग जास्त होणार नाहीये. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. ब्लू सायक्लॉन आपण लगेच क्षेत्ररक्षणाने उतरायचं आहे. 4 षटकांचा सामना असेल आणि 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. एकंदरीत सूचना येत आहेत. मेगा फायनलचा सामना 4 षटकांचा असेल. 4 षटकांचा असेल. 4 षटकांचा सामना मेगा फायनलचा सामना असेल. फ्रेंडशिप लीग 2024. कुणाच्या हातामध्ये ही ट्रॉफीच उंचावली जाईल, कोण ठरेल विनर आणि कोण ठरेल रनर. तत्पूर्वी 3ऱ्या ट्रॉफीसाठी मात्र ही लढत पाहायला मिळते. यावेळेस मात्र हृदय जो मात्र स्ट्रायकर गोलंदाज होता, यावेळेस त्याला शेवटच्या गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. हृदय धडधड करेल का? 6 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रॅटेजी मात्र यावेळी अवलंबले की 6 चेंडूमध्ये 4 धावा रोखेल का हा हृदय, हा गोलंदाज. अजून एकही विकेट्स गमावला नाहीये. हार्ड फॉर यस. 6 चेंडू 4 धावा. चला स्पीडअप करा. याच्यानंतर फायनलचा सामना असेल जो 4 षटकांचा असेल. कोटप्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. आता 3ऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला जातोय आणि स्कोर मात्र लेवल होतोय. टायमिंग वाचवण्याचं काम जरूर केलं झालंय. आता फक्त 1 धाब्यांची आवश्यकता असेल. हार्ड वॉरियर्स 5 चेंडू आणि आता 1 धाव. वॉरियर्स संघ विजयाच्या उंबरठ्यावर जरूर पाहायला मिळते. 3rd रँकिंग पोझिशनसाठी मात्र सज्ज झालाय. चला ब्लू सायक्लॉन लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये इन व्हायचं आहे, कारण 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत.
ज्यावेळेस मात्र आखोटप्प्याचा चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर उचले घेतोय डॉट चेंडू. 4 चेंडू आणि 1 धाब्यांची आवश्यकता. अजूनही मॅच संपला नाहीये. मागच्या मॅच मध्ये अशीच पोझिशन आपण पाहिली होती. 4 चेंडू 1 धाब्यांची आवश्यकता. हृदय हे 4ही डॉट चेंडू हाताळेल का आणि नंबर 3 वर पोहोचवलं जाईल का आपल्या संघाला. 4 चेंडू 1 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र डॉट आणि डॉट डॉट येतोय. डॉट 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 पाहायला मिळेल का. 3 चेंडू 1 धाब्यांची आवश्यकता आहे. स्कोर लेवल झालाय. रात्रीचं सत्र आहे, काही घडू शकतंय. क्रिकेट 3 चेंडू 1 धाब्यांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने बॅटचं फेस ओपन केले आणि विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. अशा प्रकारे संघ आपण पाहतोय वॉरियर्स संघ 3rd नंबर पोझिशनला जरूर आलाय. चला ब्लू सायक्लॉन क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या, कारण 4-4 षटकांचा सामना असेल.